आणि आत्ताच्या क्षणाची अतिशय मोठी बातमी, सत्ता संघर्षावर आज सुनावणी पार पडते। सुप्रीम कोर्टातला सुनावणीचा आज तिसरा दिवस आहे। तर शिंदे पक्षाकडून महेश जेठमलानी यांचा युक्तिवाद सुरू झालेला आहे। आमदार गुवाहाटीत असताना त्यांना धमक्या आल्या होत्या असा युक्तिवाद त्यांनी केलेला आहे। या क्षणाची अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय। तर राज्यातील सत्ता संघर्षावर आजही सुनावणी होते आणि आज सुनावणीचा हा तिसरा दिवस आहे आणि सध्या युक्तिवाद सुरू झालेला आहे। आमदार गुवाहाटीत असताना त्यांना धमक्या आल्या असल्याचा युक्तिवाद करण्यात आलेला आहे। शिंदे पक्षाचे वकील महेश जेठमलानी यांनी तसा युक्तिवाद कोर्टात केलेला आहे। गेले 2 दिवस दोन्ही पक्षांकडून जोरदार युक्तिवाद करण्यात आला आणि आज युक्तिवाद करण्यात येतोय। आज तिसरा दिवस आहे। सत्ता संघर्षावर ही सुनावणी सुरू आहे। सध्या शिंदे पक्षाकडून युक्तिवाद सुरू करण्यात आलेला आहे। शिंदे पक्षाचे वकील महेश जेठमलानी यांनी युक्तिवाद करायला सुरुवात केलेली आहे आणि त्यात आमदार गुवाहाटीत असताना त्यांना धमक्या देण्यात आल्या असल्याचा युक्तिवाद महेश जेठमलानी यांनी केलेला आहे। या क्षणाची अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय। सुप्रीम कोर्टातील सुनावणीचा आजचा तिसरा दिवस आणि आत्ताच्या क्षणाची महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय। 9 दिवसात सर्व घडामोडी घडल्या असं जेठमलानी यांनी युक्तिवाद केलेला आहे। शिंदे पक्षाकडून जेठमलानी यांनी युक्तिवाद सुरू केलेला आहे आणि आमदारांना 25 जूनला अपात्रतेची नोटीस देण्यात आली होती असं देखील युक्तिवाद करण्यात येतोय। सत्ता संघर्षावर ही सुनावणी सुरू आहे। नोटीस नंतर कोणतीही चर्चा झाली नसल्याचा युक्तिवाद जेठमलानी यांनी केलेला आहे। तर 27 तारखेपर्यंत उत्तर देण्याचा वेळ मिळाला होता आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। प्रशांत, युक्तिवाद सुरू झालेला आहे। जोरदार युक्तिवाद शिंदे पक्षाकडून करण्यात येतोय। तर सत्ता संघर्षावर ही सध्या सुनावणी सुरू आहे आणि सुनावणीचा तिसरा दिवस सुरू आहे। या क्षणाची अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय। आमदार हे गुवाहाटीत असताना त्यांना धमक्या देण्यात आल्या असल्याचा युक्तिवाद शिंदे पक्षाकडून करण्यात येतोय। शिंदे पक्षाचे वकील महेश जेठमलानी यांनी युक्तिवाद सुरू केलेला आहे। त्यांचा युक्तिवाद सध्या सुरू आहे। अध्यक्ष विश्वासमत प्रस्ताव लांबू शकत नाही असा युक्तिवाद देखील सध्या करण्यात येतोय। तर आमदार गुवाहाटीमध्ये असताना त्यांना धमक्या देण्यात आल्या असल्याचा महत्त्वाचा युक्तिवाद जेठमलानी यांनी कोर्टात केलेला आहे। या क्षणाची अतिशय मोठी बातमी, 9 दिवसात सर्व घडामोडी घडल्या असा युक्तिवाद देखील शिंदे पक्षाकडून करण्यात येतोय। जेठमलानी यांनी हा युक्तिवाद केलेला आहे। तसंच आमदार गुवाहाटीमध्ये असताना त्यांना धमक्या देण्यात आल्या